ओके स्टुडंट, चालू करूया आपण. टुडे सी नंबर exercise number 6, the preparations feeding schedule, feeding and feeding different categories of cat and buffalo. Okay, let's see the first. What is mean by the schedule? Schedule means daily program of the daily program inside in the dairy industry from morning to the late in the evening. म्हणजे गोठ्यावरती जे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे खाद्यासाठी जी केलेली जी ऑपरेशन त्याला म्हणलं जातं फीडिंग शेड्यूल, त्याला म्हणलं जातं फीड शेड्यूल. ओके, देन आणि पुढे म्हशीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे काय तर काप स्टेज म्हणजे बिलो द 6 months ऑफ एज इज आर नोन ॲज द काप. ओके, त्यानंतर अबाउट 6 months ऑफ एज इज नोन ॲज द हिपर. त्यानंतर अडल्ट स्टेज, नंतर मॅच्युअर स्टेज, मिल्किंग स्टेज, ड्राय ॲनिमल, प्रेग्नंट ॲनिमल, असे वेगवेगळे काय आहेत स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसला फिडिंग कसं द्यायचं आहे. Let's see the objective of this exercise. To find out the nutrient requirement of different categories of animal. वेगवेगळ्या कॅटेगरीची तुम्हाला अन्नद्रव्याची गरज काय करायची तुम्हाला शोधायची आहे. Then formulations of ration for different categories of cattle and buffalo. Let's see the first one. What is mean by the ration? Ration means the amount of feed given to the animal within for 24 hours. 24 तासासाठी जे जनावरांना खाद्य खायला दिलं जातं त्याला म्हणलं जातं रेशन. त्याला काय म्हणलं जातं रेशन. In the relevant information, the feeding schedules are the general guidelines for feeding different categories of the animal. Feeding schedule काय करते आपल्याला एक जनरल गाईडलाईन देते, एक जनरल आपल्याला ठोकताळा माहिती देते की बाबा कसं आपल्याला खाद्य त्या जनावरांना द्यायचं आहे. सच ॲज द यंग स्टेज, ग्रोविंग स्टेज, प्रेग्नंट स्टेज, ड्राईट स्टेज. जी लहान वासरं आहेत, त्याच्यानंतर वाढणारी वासरं आहेत, त्यानंतर गर्भित गाय आहेत, त्याच्यानंतर ड्राय भाकड जनावर आहेत, त्यांना कसं कसं खाद्य द्यायचंय हे आपल्याला फीडिंग शेड्यूलद्वारे समजतं. These include the information regarding the types and amount of feed and fodders to satisfy the nutrient requirement of animal. फीडिंग शेड्यूल मधनं काय समजते की त्या जनावरांची खाद्याची गरज किती आहे, किती त्याला लागणार आहे किंवा ते वेस्ट करतंय का हे आपल्याला याच्यामधनं समजतं. Then preparations of feeding schedule is essential to work out the amount of feed required for a given number of animals per day, per month, per year. फीडिंग शेड्यूल वरनं आपल्याला समजते की बाबा आपल्याकडे 10 गायी आहेत समजा, तर 10 गायींना बाबा दिवसाला किती खाद्य खायला लागते, आठवड्याला किती लागते, महिन्याला किती लागते, वर्षाला किती लागते हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. Thus it enables the advance in the planning for growing the green fodder and purchasing the feed to avoid the shortage of feedstuffs. मग असं प्लॅनिंग आपलं जर व्यवस्थित असेल तर आपल्याला कुठल्याही खाद्याचं तुटवडा असा वगैरे काय जाणवणार नाही. Precaution, the feeding plan should be flexible and simple and workable. जो तुम्ही प्लान तयार करणार आहे, जे तुमचं शेड्यूल तयार करणार आहे, हा कसा पाहिजे सोयीस्कर असा पाहिजे की जेणेकरून तुमच्या इथे समजा ज्वारी उगवत्या आणि तुम्ही काय केलंय जनावर भाताचं फीडिंग शेड्यूल तयार केलेलं आहे, तर मग ती कोकणातनं परचेस करावं लागेल. मग ते तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन खर्च गोष्टी वाढणार. त्यासाठी तुमच्याकडे जवळपास जी शेतामध्ये जे उगवतंय तेच घेऊन तुमचं काय करायचंय प्लान तयार करायचा आहे. मीट द इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट प्रॉपरली टू ऑब्टेन द डिझायर रिझल्ट. त्या जनावरांची दररोजची खाद्याची गरज किती आहे, त्याचं बरोबर फुलफिलमेंट होती आहे का, खाद्य खाल्लेलं का कमी पडतंय हे तुम्हाला काढायचं आहे. चेंजेस इन द फीड म्हणजे काय तर तुम्ही गाईला समजा किंवा म्हशीला मका दररोज मका खायला देताय किंवा हिरवी वैरण बाजरी वगैरे खायला देताय, ज्वारी खायला देताय. माईक कुणाचं चालू आहे ते बंद करा. तर मका दररोज खायला देताय किंवा ज्वारी खायला देताय आणि एकदम जर मका संपला आणि एकदम तुम्ही जर बाजरी खायला दिली जनावरला तर ती काय खात नाही. असं ॲब्रप्ट आणि जर जनावरने खाल्लं नाही तर दुधाचं उत्पादन त्या दिवशी काय होणार आहे कमी होणार आहे. असं ॲब्रप्ट चेंजेस काय त्या आहारामध्ये करायचा नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल की आता हे संपणार आहे तर हळूहळू चेंजेस करत जायचं आहे. एकदम असं अचानक बदलायचं नाही. इन्श्युअर रेग्युलर अवेलेबिलिटी अँड इन्कम ऑफ द फीड्स अँड फॉडर्स. ओके, तुमच्या इथे ह्या जे खाद्य तुम्ही प्लॅन मध्ये घेतलेलं आहे ते तुमच्या एरियामध्ये रेग्युलर मिळतंय का,
बाबा त्याचा तुटवडा होत नाही ना, असं खाद्य तुमच्या प्लॅन मध्ये घ्यायचं आहे आणि ते परवडणारं पाहिजे. ओके. मटेरियल रिक्वायरमेंट्स जे टेबल आहे त्या टेबलला तुम्हाला पाठ करायचे आहे. मटेरियल रिक्वायर्ड द रिक्वायरमेंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ द कॅटल अँड बफेलो. वेगवेगळ्या गाई आणि म्हशीची अन्नद्रव्याची गरज इथं पहिल्यांदा मोजावी लागेल, शोधावी लागेल. तर ही सगळी शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. आपल्याला हे टेबल स्टडी करायचे. देन टाइप ऑफ फीड्स अँड फॉडर्स अवेलेबल. तुमच्या जवळपास कुठले फीड्स खाद्य आहेत, वैरण कुठली आहे, हिरवी वैरण कुठली आहे, खुराक कुठला मिळतो, काय ह्याचं स्टडी करायचं आहे. ओके. आता ह्या खाली दिलंय बघा, डेली न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट ऑफ काफ ग्रोविंग ऍट 500 ग्रॅम्स पर डे. पहिल्यांदा काप म्हणजे लक्षात समजून घ्या. काप म्हणजे काय? द एज बिलो ऑफ दिस एनिमल्स बिलो 6 months ऑफ एज. म्हणजे 6 महिन्याच्या खालचं जे वासरू असतं त्याला काय म्हणलं जातं? काप म्हणलं जातं. ओके. तर कापची गरज काय आहे? आता पुढे 2 घटक दिले, डीसीपी आणि टीएन. डीसीपी म्हणजे डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन, पचनयुक्त प्रथिने. त्याला काय म्हणलं जातं? पचनयुक्त प्रथिने म्हणजे डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन. आणि पुढे दिले टीडीएन. टीडीएन म्हणजे टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट. टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट म्हणजे पचनयुक्त अन्नद्रव्य. लक्षात आलं? तर हे तिथं दिलेलं आहे, केजी मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता वेगवेगळी जी खुराकाची पिशवी असती, जी आपण सरकी पेंड असू दे, भुईमुगाची पेंड असू दे, वेगवेगळ्या पेंडी मार्केटमध्ये अवेलेबल असतात. त्या पेंडीवरती काय दिलेलं असतं? हे डीसीपी आणि टीडीएन काय दिलेले असतात कॅल्क्युलेट करून. ओके. त्यानुसार आपलं जनावर बघायचंय किती किलोचं आहे, त्यानुसार आपलं तेवढं डीसीपी तेवढं टीडीएन त्याला दररोजचं मिळलं पाहिजे, तेवढं खाद्य त्याला मिळलं पाहिजे. लक्षात आलं? समजा 50 किलो मध्ये त्याने दिले असेल 0.20 डीसीपी, तुम्हाला लागते किती? 0.17. म्हणजे जवळपास त्या तुमच्या जनावरला 1 किलो खाद्य दररोजचं मिळलं पाहिजे. त्याला 20 लागते, तुमच्या याला किती आहे? 17 आहे. म्हणजे 3% 0.03 जास्त असलं तरी चालते. असं आपल्याला काय करायचं आहे? मोजायचं. आता इथं पहिला टेबल बघा. पहिल्या टेबल मध्ये बॉडी वेट लिहिलेलं आहे 45 केजी. 45 किलो बॉडी वेटला डीसीपी डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन लागतात, पचनयुक्त प्रथिने 0.17 केजी पर डेचा आहे पूर्ण दिवसाला. नंतर टीडीएन लागते 0.9. जसं जसं वजन वाढत जाते तसं तसं बघा डीसीपी आणि टीडीएन वाढत चाललेला आहे. 100 केजी 100 किलोचं जर वासरू असेल तर 0.28 1.9. देन अगेन दॅट द 200 केजी 200 किलोचं जर असेल तर 0.40 3.2. आणि 300 केजीचं असेल डीसीपी तर 0.47 आणि 4.1. टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट म्हणजे पचनयुक्त अन्नद्रव्य लागतात त्याला दिवसाला 4.1 किलो. ओके. हे झालं वासरा संदर्भात. रिक्वायरमेंट फॉर कॅटल अँड बफेलो फॉर मेंटेनन्स. ओके. आता तर 2 प्रकारची खाद्य जनावरला गाई आणि म्हशीला दिले जातात. मेंटेनन्स रेशन, प्रोडक्शन रेशन. मेंटेनन्स रेशन म्हणजे पहिलं समजून घ्या, मेंटेनन्स रेशन म्हणजे काय? मेंटेनन्स म्हणजे रेशन should be given for performing only daily activity of animals. जनावरांच्या दररोजच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या परफॉर्म होण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे, ऊर्जेसाठी लागणारे जे खाद्य आहे त्याला म्हणलं जातं मेंटेनन्स रेशन. आता डेली ऍक्टिव्हिटी म्हणजे कुठल्या? जनावरांचं मोशन्स ऑफ युरिन, काय मलमूत्र बाहेर टाकणे, काय झालं? कोण झालं आता होस्ट? 58 कोण झालं आता मध्येच? 58 नंबर कोण आहे? 58 नंबर. हा ते हे करा, परमिशन द्या इथं शेअर करायला. ते तुम्हाला होस्ट केलंय बघा. स्लाइड प्रेझेंट करताय ना, परमिशन द्या.
श्रुती कुंभार. ओके. डॉक्युमेंट मध्ये एक्सरसाइज नंबर 6. ओके. हे तर हे दोन प्रकारचे खाद्य आहेत, मेंटेनन्स रेशन आणि प्रोडक्शन रेशन. मेंटेनन्स रेशन काय, त्या जनावरांसाठी 24 तासासाठी खाद्य, कशा कशासाठी, रेस्पिरेशन श्वासोच्छवास घेण्यासाठी ऊर्जा लागते, शेण बाहेर टाकण्यासाठी ऊर्जा लागते, युरिन बाहेर टाकण्यासाठी ऊर्जा लागते, त्यासाठी ऊर्जा लागते, उभं राहण्यासाठी लागते, सगळ्यासाठी एनर्जी काय, ह्या ऍक्टिव्हिटी आहेत नुसत्या. तर ह्या ऍक्टिव्हिटी होण्यासाठी आपल्याला काय लागते, त्याला मेंटेन होण्यासाठी खाद्य द्यावं लागतं. त्याला म्हणलं तर मेंटेनन्स रेशन. आणि दुसरं आहे प्रोडक्शन रेशन. प्रोडक्शन रेशन म्हणजे या मेंटेनन्स रेशन दॅन द एक्स्ट्रा अलाउबल दॅन फॉर द प्रोडक्शन. म्हणजे हे नुसतं खाद्य दिलं तुम्ही दररोजच्या ताकद येण्यासाठी, त्या ताकदीबरोबर जनावर काय देतंय, दूध देतंय किंवा दुसरं काय अजून तुम्ही त्यापासून उत्पादन घेताय, तर त्या उत्पादनासाठी परत ऊर्जा काय करणार आहे, लागणार आहे. तर ती ऊर्जा मेंटेनन्स रेशन मध्ये एक्स्ट्रा तुम्ही द्यायची आहे, त्याला म्हणलं जातं प्रोडक्शन रेशन. अशी दोन प्रकारची खाद्य आहेत. आता पहिलं बघूया मेंटेनन्स रेशन. बघा आता इथं सेम तेच आहे, सगळे जे खाद्य वगैरे जे दिलं जातं ते डीसीपी आणि टीडीएनच्या मार्फतच दिलं जातं. लक्षात आलं? आता 4थी सेमिस्टरला हे तुम्हाला डिटेल मध्ये आहे, आता तुम्ही फक्त हे समजून घ्या. आता 250 मिनिमम जनावरांचं वजन किती असतं, गाईचं किंवा म्हशीचं 250 किलो असतं. 250 किलो जर गाई घेतली आपण तर डीसीपी लागते 0.18, टीडीएन लागते 2.0 आणि म्हैस जर 16 आणि टीडीएन लागते 2.2. हे दिवसाचं आहे, दररोजचं डेली ऍक्टिव्हिटी. देन 350 घेतलं, जर 350 जर घेतलं तर 0.23, 2.6, 0.21 आणि 2.8. देन 450चं घेतलं, 450 किलोचं घेतलं तर 0.28, 3.2, 0.25 आणि 3.4. देन 500 केजी, 500 केजी म्हणजे आपण मध्ये घेतलं. माईक बंद करा. जर 500 केजी जर आपण ऍनिमल घेतला, आपण लेक्चर मध्ये बघितलं, होल्स्टन फ्रिजियन कॅटल, काळी पांढरी गाय होती, तिचं वजन 500 ते 500 किलोच्या वरती पर्यंत जातं. त्याला 0.30 डीसीपी लागते, टीडीएन लागते 3.4, बफेलोला लागते 0.27, 3.6. हे टेबल आहे, टेबल तुम्हाला पाठ करावं. देन नेक्स्ट वन टेबल इज डेली न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट पर केजी ऑफ मिल्क प्रोडक्शन. हे दुग्ध उत्पादनासाठी दिलेलं आहे बघा. तर 3 फॅट, फॅट आणि एसएनएफ वरती खरेदी करतात किंवा विकलं जातं भारतामध्ये. तर 3 फॅट असेल आणि 1 लिटर दूध देत असेल तर त्याला डीसीपी लागते बघा तुमचं 0.040, टीडीएन लागतोय टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट 0.27, सीए म्हणजे कॅल्शियम. दूध हा सगळ्यात जास्त कॅल्शियमचा जगातला सोर्स आहे, त्यामुळे दूध गाईच्या अंगात किंवा म्हशीच्या अंगात निघलं तर त्यांचा काय होतो, कॅल्शियम डाऊन होतो, कॅल्शियम कमी होतो. त्यामुळे कॅल्शियम आपल्या सप्लिमेंटेशन द्यावं लागतं, ऍडिशनली आपल्याला आहारामध्ये टाकावं लागतं. तर हे 2.5 ग्रॅम लागते दिवसाला. आणि फॉस्फरस मिनरल लागतं, खनिज द्रव्य फॉस्फरस 1.8 ग्रॅम. जर 5% फॅट असेल, 5% जर फॅट असेल आणि 1 लिटर दूध देत असेल तर 0.051, 0.37, 2.9 आणि 2.2 फॉस्फरस. देन 7.0, 7% फॅट म्हणजे गाईमध्ये फॅट पर्सेंटेज आपल्याला 5% म्हशीमध्ये आपल्याला फॅट पर्सेंटेज पाहायला मिळतं स्निग्धांश, मराठीमध्ये याला म्हणलं जातं स्निग्धांश. तर फॅट पर्सेंटेज आपल्याला 5% पासून ते 10% पर्यंत पाहायला मिळतं, 5 ते 6%. गायीमध्ये 2 ते 5% एवढं पाहायला मिळतं.
7% फॅट असेल 1 लिटर दुधात 0.63 कॅल्शियम लागते 3 ग्रॅम, फॉस्फरस 0.6 ग्रॅम. 8% फॅट जर असेल तर 0.69, 0.51, 3.5 ग्रॅम and 2.8 ग्रॅम. This one ration should be given for the production. उत्पादनासाठी हे सर आवाज येत झाले तरी आता हा जो खालचा जो टेबल दिलेला आहे तो टेबल कशासाठी आहे उत्पादनात आहे. झालं म्हणजे 3 फॅट असेल आणि 1 लिटर दूध देत असेल तर एवढं तुम्हाला टीडी आणि डीसीपी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तुम्हाला दिलं पाहिजे. आणि वरचा जो आहे तो कशाचा आहे मेंटेनन्स म्हणजे दिवसाची ऍक्टिव्हिटी परफॉर्म होण्यासाठी जो वरती दिलेला भाग आहे. मग आता जर समजा एक गाय किंवा एक समजा काय करत आहे तुमच्याकडे 3 लिटर दूध देत असेल आणि तिचं वजन समजा 300 किलो असेल तर तुम्हाला काय करावं लागेल 0.21, 2.4 तुम्हाला काय द्यावं लागेल डीसीपी टीडीएन द्यावं लागेल. आणि खाली इथं फॅट पर्सेंटेज समजा 3 असेल तर 0.040 आणि 0.27 ह्याला 3 न गुणाकार करावा लागेल. 3 न गुणाकार केल्यानंतर जी होईल ती तुम्हाला काय करावं लागेल वरच्या ह्याच्यामध्ये ऍडिशन करावं लागेल आणि तेवढं त्या गायचं खायला द्यावं लागेल. नेक्स्ट वन फीडिंग शेड्यूल फॉर काप्स अप टू द 3 months ऑफ एज. जन्मल्यापासून ते 3 महिन्यापर्यंत त्या वासराला कसं काय करायचंय तुम्हाला खाद्य द्यायचं आहे. पहिलं बघा फर्स्ट टू थर्ड डेज पहिला ते 30 दिवस कोलेस्ट्रॉल ऍट 1/10 ऑफ बॉडी वेट 3 times a day. कोलेस्ट्रॉल म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या. कोलेस्ट्रॉल म्हणजे द मिल्क द फर्स्ट मिल्क ऑप्टेन आफ्टर पार्च्युरेशन. गाईची किंवा म्हशीची डिलिव्हरी झाल्यानंतर जी पहिली धार काढली जाते जे पहिलं दूध निघतं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चीक. मराठीमध्ये म्हणतो चीक. अॅनिमल हजबंडरी भाषेमध्ये याला म्हणलं जातं कोलेस्ट्रॉल. ओके. तर हे जे कोलेस्ट्रॉल आहे ह्याची हा जो चीक आहे तो त्या वासराच्या वजनाच्या 10 पट वजनाच्या 10 पट हे तुम्हाला 3 दिवस दिवसातनं 3 वेळा पाजायचं आहे. माईक कुणाच चालू आहे ते बंद करा प्लीज. देन नेक्स्ट वन 4 to 7 days 4 ते 7 दिवस 4 ते 7 दिवस आता 3 दिवस झालं 5 दिवसापर्यंत हा चीक आपल्याला पाहायला मिळतो. 5 दिवसानंतर गाईचं किंवा म्हशीचं नॉर्मल दूध यायला चालू होतं. 4 ते 7 दिवस त्याच वासराच्या वजनाच्या 10 पट आपल्याला काय करायचंय 3 टाइम त्याला वासराला दूध पाजायचं आहे. देन 8 to 14 days 8 ते 14 दिवस वासराला वजनाच्या 10 पट काय करायचं दूध पाजायचं दिवसातनं 2 वेळा. ओके. देन 15 ते 21 दिवस 15 to 21 days वजनाच्या 10 पट दूध पाजायचं 2 वेळा. आणि काप स्टार्टर म्हणजे काय हे वासराचं खाद्य मिळतं मार्केटमध्ये ह्याला म्हणलं जातं काप स्टार्टर. हे थोडस त्याला खायला काय करायचंय थोडं थोडं खायला द्यायला चालू करायचं त्याला सवय लावायची. आणि हिरवी वैरण एकदम बारीक काय करायची कुट्टी करायची एकदम बारीक बारीक करायची आणि त्याला हळूहळू खायला द्यायला चालू करायची सवय लावायची त्याला. देन 22 to 35 22 ते 35 दिवस ह्याला वजनाच्या 15 पट. आता वजनाच्या 15 पट म्हणजे काय इथं 10 वजनाच्या 15 पट 10 पेक्षा जास्त दिसते तर 10 पेक्षा जास्त नाही 15 पट म्हणजे वजनाच्या 15 पट म्हणजे त्याचं दूध कमी करायचं आहे आपल्याला. लक्षात इथं म्हणजे कमी करणे वजनाच्या म्हणजे शुड बी रिड्यूस देम. वजनाच्या 15 पट म्हणजे दूध कमी करायचंय ते 2 वेळा दूध द्यायचंय. देन 100 ग्रॅम काप स्टार्टर ही खुराक द्यायचंय जे लहान वजन आणि ग्रीन फॉडर त्याला पाहिजे तेवढं खाऊन द्या. ओके. त्यानंतर अप टू द 2 months 2 महिन्यापर्यंत 2 महिन्यापर्यंत 120 परत दूध अजून कमी करायचंय त्याला घ्यायला. देन खुराक इकडे वाढवायचा आहे 250 ग्रॅम खुराक द्यायचा आहे आणि हिरवी वैरण त्याला पाहिजे तेवढी खाऊ द्या. ऍडली म्हणजे चॉईस ऑफ इटिंग
ऍडली म्हणजे काय, फ्री चॉईस ऑफ इटिंग, त्याला पाहिजे तेवढं मनसोक्त खाऊ द्या. देन 2 to 3 months, 2 ते 3 महिन्यामध्ये मिल्क तुमचं काय करायचं, टोटली त्याला द्यायचं बंद करायचं आहे. 500 ग्रॅम काप स्टार्टर द्यायचं आहे आणि ऍडली काय द्यायचं, ग्रीन वॉटर द्यायचं, हिरवी वैरण त्याला किती पाहिजे तेवढी खाऊ द्या. ओके. आवाज येत नाही सर. नेक्स्ट वन टेबल, देयर इज अ फीडिंग शेड्यूल ऑफ ग्रोविंग काउज. ग्रोविंग काउज म्हणजे काय, 3 महिन्यानंतरच आपण मागं जे खाद्य बघितले हे 3 महिन्यापर्यंत बघितलेलं आहे. आता 3 ते 6 महिने, 3 to 6 month, ग्रीन फॉडरची रिक्वायरमेंट, हिरवी वैरण त्या अॅनिमलला लागते 1.5 ते 2.5 किलो वैरण लागते. ड्राय फॉडर म्हणजे काय, वाळकी वैरण, जे आपण सुका चारा म्हणतो त्याला, हा लागतो 2 किलो. आणि खुराक कॉन्सन्ट्रेट म्हणजे खुराक म्हणजे भुईमुगाची पेंड सारखी वेगवेगळ्या पेंडी मार्केटमध्ये आहेत. ओके. हा लागतो 0.0 ते 1.5 kg दररोजचं खायला यायला लागतं. 6 ते 12 महिने, आता 6 ते 12 महिने म्हणजे हिपर एज मध्ये गेलेलं आहे. हिपर म्हणजे काय, अबोव 6 months ऑफ एज. ओके. 6 महिन्याच्या पुढचं हिपर म्हणलं जातं. 6 महिने ते 12 महिने 8 ते 10 किलो हिरवी वैरण खायला लागते. ड्राय फॉडर लागते 2 ते 3 किलो. ड्राय फॉडर लागते 2 ते 3 किलो, खुराक लागते त्याला 1 किलो. देन नेक्स्ट वन अप टू कन्सेप्शन. कन्सेप्शन म्हणजे काय, माझ्यावर येईपर्यंत म्हणलं तर कन्सेप्शन येईपर्यंतचा कालावधी 12 महिन्यापासून पुढं. साधारणतः आपली गाय असती धातू वंशाची गाय, त्याला साधारणतः माझ्यावर येण्यासाठी 3 वर्ष लागतात. मिनिमम 3 वर्ष, जन्मल्यापासून 3 वर्ष. आणि परकीय वंशाची गायी आहेत, होल्स्टन फ्रिजियन, जर्सी वगैरे किंवा क्रॉस केलेल्या गायी आहेत, आणि 2.5व्या वर्षी काय होतात, माझ्यावरती येतात जन्म झाल्यापासून. तर हे 2.5 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षापर्यंतचा आहार. त्याला लागते दररोजची हिरवी वैरण 13 ते 18 किलो. त्यानंतर ड्राय फॉडर, हो नाही, ड्राय फॉडर रिक्वायरमेंट लागते 3 ते 4 किलो. आणि खुराक लागतोय हा 1.5 किलो दररोजचा लागतोय. देन फिडिंग शेड्यूल फॉर डिफरंट क्लास ऑफ एनिमल पर डे. आता मिल्क काऊ, दुधाची गाय, साधारणतः नॉर्मल वजन दिलंय बघा 250 ते 400 किलो. याला दररोजची हिरवी वैरण लागते 4 ते 5 किलो. ग्रीन वैरण लागते 12 ते 15 किलो. मेंटेनन्स साठी खुराक लागतं 1 किलो. आणि प्रोडक्शन 5 kg मिल्क, म्हणजे 2.5 लिटर दुधामाग 1 किलो खुराक हा लागतो. दुधाची म्हैस 300 ते 450 किलो आहे. हिरवी ड्राय वैरण 7 किलो. ग्रीनचा जो चारा आहे तो 15 ते 18 किलो. म्हशीला जास्त लागते खायला. देन मेन्स रेशन खुराक लागतो याला 1.5 किलो. आणि सेम 1 kg फॉर 3 kg ऑफ मिल्क. 3 लिटर दुधामाग 1 किलो खुराक द्यावा. देन काऊ, गाईचा 450 ते 650 किलो वजन असतं याचं. 5 ते 6 किलो याला वाळका चारा खायला लागतो दिवसाला. 18 ते 24 किलो ग्रीन खाद्य खायला लागते. आणि 1.5 किलो खुराक त्याला द्यावा लागतो. आणि पुढे 0.5 सर्व्हिस, ज्यावेळेस हा वळू प्रत्युत्पादनासाठी नेणार आहे, ब्रीडिंग साठी नेणार आहे, क्रॉसिंग साठी नेणार आहे, त्यावेळेस त्याला काय द्यायला लागतं, 0.5 kg, अर्धा किलो जास्त खुराक खायला द्यावा लागतो फॉर द वेल क्वालिटी ऑफ द सीमेन. ओके. चांगल्या प्रकारचं सीमेन, मेल हार्मोन चांगल्या प्रकारे प्रोड्यूस व्हावा म्हणून अर्धा किलो खुराक ह्याला खायला द्यायचा असतो. देन बफेलो बुल, म्हशीचा वळू, याला 500 ते 750 किलो वजन असतं याचं.
याला सुद्धा 5 ते 6 किलो वाळकी वैरण लागती, 20 ते 25 किलो वैरण लागती, मेंटेनन्स खाद्य 1.5 किलो खुराक आणि सेम तसंच 0.5 kg फॉर द सर्व्हिस. देन बुलक बैल साधारणतः 350 ते 500 किलोचं पाहायला मिळतो. 5 ते 6 किलो वाळकी वैरण लागती, ग्रीन वैरण 15 ते 18 किलो लागती. मेंटेनन्स साठी खाद्य खुराक याला 1.5 किलो लागतो आणि 1 किलो फॉर हेवी वर्क. ओके. 0.5 kg फॉर मीडियम. म्हणजे मीडियम म्हणजे काय, नुसतं शेतामध्ये कुळवायचंय, गवत काढायचंय किंवा थोड्याशा अंतरापर्यंत बैलगाडी तुम्हाला न्यायची आहे, अर्धा किलोमीटर पर्यंत वगैरे. तर दररोजचा त्या टायमाला 10 किलो खुराक तुमच्या एक्स्ट्रा जास्त द्यायचंय. आणि जर शेतामध्ये नांगरायचंय, कुळवायचंय वगैरे असं शेतातली जास्त कामं करायचं, तर त्याला त्या दिवसाला ज्या वेळेस नांगरायचंय त्यावेळेस 1 किलो खुराक एक्स्ट्रा तुमच्या त्या मेंटेनन्स मध्ये द्यायचा आहे. म्हणजे त्या दिवशी त्या ज्यावेळेस नांगरायचं असेल त्यावेळेस त्या बैलाला 2 किलो खुराक खायला द्यायचा. Then last one ration, last one allows the in the last 2 to 3 months of pregnancy. Okay. जी गर्भधारणा झालेली आहे त्या गर्भधारण्यामध्ये शेवटच्या 2 महिन्यामध्ये which usually falls to the dry period. की ह्यावेळेस काय करतो आपण, मागं मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या 2 महिन्यामध्ये दूध काढणं त्या गायीचं काय केलं जातं, बंद केलं जातं आणि त्या वासराची डेव्हलपमेंट गर्भाशयामध्ये फास्ट होत असते. अशा वेळेस त्याला काय केलं जातं, you should be given that the high concentrate and high fodder to the particular pregnant mother. त्या प्रेग्नंट गायी आहे त्या गायीला काय केलं जातं, जास्त प्रमाणामध्ये खुराक आणि हिरवी वैरण ही जास्त खायला दिली जाते, कारण का ती खायला दिल्यानंतरच वासराची वाढ चांगली होणार आहे. ओके. ओव्हर अँड अबाव द मेंटेनन्स is 1 to 2 kg for the cow and 1.5 to 3 kg for the buffalo. 1 ते 2 किलो एक्स्ट्रा तुम्हाला वगैरे ते काय करायचं, तुम्हाला गायीला द्यायचंय. आणि म्हैस जर असेल तर 1.5 किलो ते 3 किलो तुम्हाला काय करायचंय, पेंड झाला प्रेग्नंट जी कॅटल असेल किंवा ती बफेलो असेल किंवा बफेलो असेल या दोघींना एक्स्ट्रा खायला द्यायचंय. मेंटेनन्स तुमचा दररोजचा किलो खुराक तर चालू आहेच, प्लस हे 2 किलो म्हणजे ज्यावेळी गर्भीत गायी असेल त्यावेळेस तिला दररोजचा खुराक शेवटच्या 2 महिन्यामध्ये दररोजचा 3 किलो गेला पाहिजे आणि म्हशीचा 4 किलो गेला पाहिजे. ओके. Okay, this one is the practical number 6. Okay, all of this data should be in your practical manual मध्ये दिलेला आहे. You carried out the observation. तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यायची आहेत. तुमच्या जवळपास कुठं असेल गाई म्हैस असेल तिथं. नेम ऑफ द अॅनिमल स्पेसिस. इथं आता अॅनिमल स्पेसिस म्हणजे काय, आपण काल बघितले गाई किंवा म्हैस, शेळी, गाई इथे घ्यायची, गाई म्हशीचा स्टडी करायचा आहे. देन एज ऑफ द जनावरांचं वय त्यांना विचारायचं आहे. ऍक्च्युअली आता इथं आपण जर असतो पट्ट्यावरती वय आपण मोजता, ऑनरिंग मेथड या दोन्ही मोजता येतं. नंबर ऑफ ॲनिमल, किती ॲनिमल आहेत आणि कुठलं ते खाद्य खायला देतं, एवढंच तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत आणि तुमच्या प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये भरायचं आहे. ओके. यात काय अडचण आहे का अजून कुणाला? टेबल तुम्हाला पाठच करावे लागतील. आता हे जे व्हॅल्यू जे दिलेले आहेत टेबल मधल्या ह्या सगळ्या काय सायंटिफिकली शास्त्रज्ञांनी केले, कॅल्क्युलेट करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला काय त्याच्यामध्ये जास्त काय करण्याची गरज नाही. ओके. ते जे दिलंय त्याप्रमाणेच आपण पुटफोर्थ करायचं आहे. काय आहे का प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये कुणाला? कुणाला काय आहे का प्रॉब्लेम असलं तर विचारा. तर ही जी 2 घटक तुम्ही म्हणत असाल ही डीसीपी आणि टीडीएन, डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन आणि टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट. तर हे जे 2 घटक आहेत, जे कुठलंही खाद्य असू दे, खुराक असू दे, वैरण असू दे, तुमची ग्रीन असू दे, ड्राय असू दे, ह्याचं काय केलं जातं,
ह्याचं काय केलं जातं, हे पूर्णपणे काय करतात, केमिकल अनालिसिस करतात आणि केमिकल अनालिसिस करून त्याच्यामध्ये पचनयुक्त प्रथिनं किती आहेत आणि पचनयुक्त अन्नद्रव्य किती आहेत, हे सगळं काय केलं जातं, केमिकल अनालिसिस न काढलं जातं आणि मग ते काय करतात, ते खाद्यामधलं त्याच्यावरती पुटफोर्थिंग करतात. हे सगळं डिटेल पार्ट तुम्हाला फोर्थ सेमिस्टरच्या ॲनिमल हसबंडरीला आहे, लाईव्हस्टॉक ब्रीडिंग अँड न्यूट्रिशन म्हणून फोर्थ सेमिस्टरला कोर्स आहे. त्याच्यामध्ये हे डिटेल मध्ये आहे. हे आता नुसतं मायनर मध्ये तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला दिलेलं आहे की बाबा जनावरला खाद्य कसं द्यायचं खायला, काय असतं नेमके मॅटर, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, अजून प्रॉब्लेम आहे का? काय असलं तर विचारा. ओके, नसलं तर एंड करू का आता? एक्सरसाइज नंबर 6 हा आहे. ओके, थँक्स अ लॉट.